न तेरे संग लागे, बांधे जो पीपल पे धागे, इस सुरम के धारे बहते हैं नजरे बचा के। गुड मॉर्निंग फ्रेंड्स, तर कशा आहात सगळे मजेत ना? तर आजचा ब्लॉग करायचं कारण काय खूप स्पेशल असं नाही आहे, कारण आजचा ब्लॉग हा असा माझा साध्या इन्फॉर्मेशनबद्दलचा आहे. मला ब्लॉग्स खाली किंवा शॉर्ट्स खाली अशा भरपूर कमेंट्स येतात की बाबा तुझं लग्न झालं आहे का, तुझं क्वालिफिकेशन काय, तू काय करतेस. तर आजचा ब्लॉग हा सगळा त्या रिलेटेडच असणार आहे की बाबा माझं काय शिक्षण आहे किंवा माझं एज किती आहे, तर त्याबद्दलच असणार आहे. चला, आणि सगळ्यात अगोदर माझा पुढचा ब्लॉग बघायच्या अगोदर ना, तुम्ही हा ब्लॉग कुठून बघताय ते पहिला कमेंट करा, म्हणजे मलासुद्धा कळेल की बाबा माझे ब्लॉग्स कुठून कुठून बघितले जातात. आणि पहिला फक्त कमेंट करा, हाय वगैरे काही असेल ती करा, फक्त कमेंट करा पहिला. तर सगळ्यात पहिला क्वेश्चन की बाबा माझं नाव काय. तर माझं नाव श्रुती ठोंबरे आहे. आणि त्यानंतरचा क्वेश्चन म्हणजे की मी राहते कुठे. तर मी कोल्हापुरात राहते. आणि कोल्हापुरात जर कोणाला जास्त माहीत असेल तर मी उजगाव टेमलावाडी ह्या साईडच्या एरियात राहते. आणि त्यानंतर येते माझं एज. तर माझं एज काही मी मोठी नाही आहे, माझं एज फक्त 18.9 आहे, अजून मला 19 लागायचं आहे. आणि त्यानंतरचा क्वेश्चन की बाबा तुझं क्वालिफिकेशन, तुझं एज्युकेशन काय, तू काय शिकतेस. तर माझी 12वी 2023मध्ये झाली आहे. आणि मी आता BCAला आहे. आणि माझं BCA फर्स्ट इयर कंप्लीट झालं आहे. आणि आता BCAच्या सेकंड इयरला मी एंटर करेल. तुमच्यातलं जे कोण कोल्हापूरचं आहे किंवा कोल्हापूरचं ज्यांना माहीत आहे त्यांना कमला कॉलेज तर बेसिकली माहीतच असेल. मी त्या कॉलेजमधून माझं BCA कंप्लीट करते आहे. आणि त्यानंतर की बाबा माझी इन्स्टा ID, हा एक बराच क्वेश्चन येतो. माझी इन्स्टा ID आहे ITZ_Shruti297. आणि माझं आवडतं प्लेस म्हणायला गेलं तर मला कोल्हापुरातली सगळीच ठिकाणं आवडतात. जसं की जर तुम्ही आलात कोल्हापुरात फिरायला तर सातेरी हे एक भारी प्लेस आहे बघा. आणि त्यानंतर रंकाळ्यात राहायचं आहे, महालक्ष्मीचं मंदिर, कोपेश्वर मंदिर आणि अजून असे भरपूर ठिकाणं आहेत की जिथे तुम्ही फिरायला जाऊ शकता. रंकाळा तर हा असा ठिकाण आहे ना की जिथं आम्ही आनंदात पण जातो आहे, दुःखात पण जातो आहे, खूप भारी आहे ते. तिथं तुम्ही जर कधी आलात तर जाऊन या. आणि सातेरीमध्ये महादेवाचं मंदिर आहे, ते सुद्धा खूप उत्तम प्लेस आहे. आणि तुम्ही पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात तिथं गेलात तर तुम्हाला खूप छान वाटेल. तर पुढच्या क्वेश्चनचा आन्सर द्यायच्या अगोदर सांगा की तुम्हाला काय वाटते की बाबा माझं लग्न झालं असेल की नसेल, त्याची पहिला कमेंट करा आणि मग पुढचा व्हिडिओ बघा. आणि यानंतर सगळ्यात महत्त्वाचा क्वेश्चन की ज्याच्या मोस्ट अशा जास्त कमेंट्स येतात की बाबा तुझं लग्न झालं आहे की नाही. तर अजिबात नाही झालेलं माझं लग्न. जसं की मी मगाशीच सांगितलं की माझं एज फक्त 18 आहे. आणि माझं लग्न वगैरे काय झालेलं नाही आहे. फक्त शॉर्ट स्टार्टी बाबा ते मंगळसूत्र घालायचं, आणि ते सुद्धा मी अगोदर घालायचं, आता बंद केलं. मी माझ्या सुरुवातीला काही शॉर्ट्स अपलोड केलेला की ज्या केसांवरून होत्या किंवा केसांचे व्हिडिओ होते, त्यावर भरपूर कमेंट्स आलेले की बाबा इतकी केस मोठी कशी तुझी, किंवा जरा दाट आहेत ते कशानं. तर ते काय मी काय लावत नाही, ते नॅचरलच आहे. माझे मम्मी पप्पांवर केस गेल्यात, म्हणजे मोस्टली पप्पांवरच गेल्यात माझी केस. तुम्ही जर माझ्या मम्मीची केस बघितलात ना की तुम्हाला पटणारच नाही की बाबा आम्ही मम्मी मुलगी आहेत, की एवढी माझी केस दाट आहेत आणि मम्मीची पातळ आहेत. तर ते पप्पांवरच गेल्यात. आणि मी केसांना काही लावत नाही. खरं मग नाही केलं तर मी तेलसुद्धा घरातल्यांच्या जबरदस्ती केल्यावरच लावते, ते पण आठवड्यातनं एकदा की बाबा आज लावलं तरी लगेच उद्या धुवून टाकायचं. ते नॅचरल मम्मी पप्पांच्या केसांवर गेल्यात म्हणून असे झाल्यात. आणि जर तुम्हालाही कोणाला यूट्यूबवर शॉर्ट्स वगैरे अपलोड करायला म्हणजे शिकायचं असेल तर मला सांगा. मला पण काय भरपूर येत नाही, पण जेवढं येते तेवढं मी तुम्हाला नक्कीच सांगेल. त्यासाठी आहे ना मला इन्स्टाला कमेंट करा, कोणत्याही व्हिडिओला करा. ID मी कशी सांगितलीच आहे, ITZ_Shruti297, त्यावर नक्की करा कमेंट. तुम्ही पण करू शकता व्हिडिओ, म्हणजे मी पण जस्ट ट्रायच करायला अजून, तर तुम्ही पण तर चला गाईज, हा ब्लॉग इथंच संपत आहे. आणि तुमचे अजून काही क्वेश्चन्स असतील ते मला नक्कीच कमेंटमध्ये टाका, मी त्यांचा आन्सर्स देईल. जमलं तर कमेंटच्या खालीच मी आन्सर देईल किंवा असा एखादा ब्लॉग करेल. तर चला, पुढचा ब्लॉग येईपर्यंत बाय.